मग काही लोक आपली हौस भागून घ्यायला लागले, चला आपण मोर्चा काढू, चान्स चांगला आहे, याचं आपण भांडवल करू. कारण एक आहे, त्या दुर्दैवी घटनेचा विसर त्यांना लवकर पडतोय की काय असं चित्र दिसायला लागलंय. 4 वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार, 4.25 वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार, ही घटना विसरता येणारी नाहीये. ही अनेकाच्या मनामध्ये छेद करून गेलेली घटना आहे. म्हणून बदलापूरच्या स्थानकावर जे 10-10 घंटे लोक उभे होती, त्यांच्या भावनेचा या लोकांनी पुन्हा राजकारणासाठी भांडवल म्हणून उपयोग करायचा प्रयत्न केला. हे दुर्दैव आहे. अखेरला पोलिसांना काही थोडी जोर जबरदस्ती करून त्यांना हटवावं लागलं. त्यांच्या त्या भावना जरी असल्या तरी हे घडी विस्कळीत होऊ नये म्हणून काही हटवावं लागलं, काही लाठीचार्ज झाला, दुर्दैवी आहे. परंतु करावं लागलं, कारण की इतर दुसऱ्या दोन्ही साईडची सर्व क्राऊड हा तिथं जास्त जागी थांबला गेला होता. माझी विनंती आजही आहे, या घटनेला माणुसकीच्या दृष्टिकोनातून पहा. अहो, या राज्यामध्ये एखादी शाळा कोणत्या राजकीय पक्षाची त्याच्यावर चर्चा होती. 95% शाळा कॉलेज हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहे. रॅगिंग होत नाही, बाकी काही इतर उद्योग होत नाही. मग ती शाळा कुणाची किंवा कॉलेज कुणाचं याच्यावर राजकारण करायचं का आपल्याला? का झालेलं अत्याचारावर राजकारण का तुम्हाला बाजू मांडायची? हे एकदा ठरलं पाहिजे. काही लोकांना आणखीन उत्साहाच्या भरामध्ये उत्साह आहे, म्हणजे दुःख तर नाहीच नाही, उत्साहाच्या भरात आपल्याला मोर्चा काढावा लागेल. मग आपल्याला आपल्या पार्टीचा बॅनर घ्यावा लागेल आणि मग आम्ही जनतेसाठी लढतोय. एक संधी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, त्याला काउंटर करण्यासाठी आपल्याला मिळालेले हे भांडवल आहे, असा मूर्ख लोकांचा, काही लोकांचा गैरसमज झालेला आहे. अशा वेळेला असे मोर्चे काढणारे किंवा असे त्या घटनेला अनुसरून लाडकी बहीण योजनेवर बोलणारे पोपटं आता तयार व्हायला लागलेले. मला वाटतं हे दुर्दैव आहे. अशा या घटनेबद्दल जास्त आम्हाला लांबवणं उचित वाटत नाही. सरकारने उचित कारवाई जरूर केलेली आहे, परंतु आमची स्वतःची अशी विनंती राहील, जास्तीत जास्त कठोर शिक्षा, इतकी कठोर की कुणाचीही हिंमत झाली नाही पाहिजे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही लेकीबाळीच्या केसालाही धक्का लागला नाही पाहिजे. ही भूमिका सरकारची असावी, असली आहे. आणि ती आणखीन कडकपणे ज्या पोलीस स्टेशनमध्ये, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चुकून जरी अशी घटना घडली तर त्या तिथलच्या सर्वांना कारणीभूत धरावं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. सुषमा अंधारे असं म्हणाले की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी हिमालयात निघून जावं